खुद तोड खुद वाहतुकीचे प्रति टन 105 रुपये शेतकऱ्यांना आबा. धनाजी चुडमुंगे. दत्तच्या 425 शेतकऱ्यांना लाभ. जयसिंगपूर. तारीख 20. गत हंगामात अनेक शेतकऱ्यांनी आपला ऊस खुद तोड खुद वाहतूक करून दत्त साखर कारखान्यास ऊस घातला होता. दत्त साखर कारखान्याची 4,225 रुपये ढोबळ FRP होती, पण कारखान्याने ऊसाचे बिल म्हणून 3,450 रुपये दिले आणि तोडणी वाहतूक खर्च म्हणून 700 रुपये अशी 2 स्वतंत्र बिले काढली होती. 2 बिले मिळून एकूण 4,150 रुपयेच दिले होते. आंदोलन अंकुशच्या रेट्यामुळे शेतकऱ्यांना 105 रुपये टनाला जादा दर मिळाला आहे, अशी माहिती धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार बैठकीत दिले. श्री चुडमुंगे गत हंगामात अनेक कारखान्याला शेतकऱ्यांनी खुद तोड खुद वाहतूक करून मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्याला पाठवले आहे. मात्र दत्त कारखान्याकडून ढोबळ FRP 105 रुपये मिळाले नव्हते. शेतकऱ्यांनी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या निदर्शनास ही बाब आणल्यानंतर त्यांनी साखर सहसंचालक कोल्हापूर यांच्याकडे अपील दाखल केले. कोल्हापूर साखर संचालक कार्यालयात या प्रकरणी सुनावणी झाली. कारखान्याने ढोबळ FRP पेक्षा शेतकऱ्यांना जादा रक्कम दिल्याचा अहवाल साखर सहसंचालकांना दिला होता. मात्र साखर सहसंचालकांना ढोबळ FRPचा फरक दाखवून दिल्यानंतर त्यांनी साखर सहसंचालकांनी पैसे द्यावेत म्हणून 7 मे 2026 रोजी लेखी आदेश दिले होते. त्या आदेशानुसार 400 शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति टन 205 रुपये प्रमाणे पैसे जमा झाले आहेत. आंदोलन अंकुश संघटनेच्या प्रामाणिक आणि सततच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळवून दिले आहेत. सर्वच कारखान्यांना हा नियम लागू होत असून अन्य कारखान्यांना ज्या शेतकऱ्यांनी खुद तोड खुद वाहतूक करून ऊस घातला आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्याला मिळालेले ऊस बिल ढोबळ FRP नुसार आहे काय याची खातरजमा करून घ्यावी असे आवाहन आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, धनाजी माने, गोपाळ चव्हाण, प्रकाश बावडेकर, बंडू होगले, प्रताप चव्हाण, सारंग परीट आदी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण. दत्त साखर कारखान्यानं गेल्या हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी खुद तोड खुद वाहतूक करून ऊस कारखान्याला नेऊन गाठलेला होता अशा शेतकऱ्यांना शासनाच्या निर्देशाप्रमाणे ढोबळ FRP द्यायची होती. दत्त कारखान्याची गेल्या हंगामातली ढोबळ FRP ही 4260 रुपये होती. पण दत्त कारखान्यानं ही ढोबळ FRP न देता 3450 रुपये ऊसाचं बिल आणि तोडणी वाहतुकीचे 700 रुपये बिल असं 4150 रुपये देऊन वरचे 105 रुपये 110 रुपये शेतकऱ्यांचे खरं तर त्यांनी लुबाडलेले होते. आम्ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कारखान्याबरोबर चर्चा करताना त्यांनासने आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की जे शेतकरी स्वतः ऊस आणून घालतील त्यांनासने तुम्हाला 4260 रुपये द्यायला पाहिजे होते. पण ज्यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर 4150 रुपये आलेत असे आम्हाला कळाल्यानंतर आम्ही साखर सहसंचालकाकडे याबाबतीत तक्रार केली होती. आणि या तक्रारीच्या अनुषंगानं ज्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये कारखान्यानं साखर संचालकांच्याकडे आकडेवारी दिली त्यामध्ये नेहमीप्रमाणे ह्या आमच्या दत्त कारखान्याचं वैशिष्ट्य आहे सगळं रेटून बोलायचं खोटं. आणि कारखान्यानं सांगितलं तिथं लेखीमध्ये की बाबा आम्ही शेतकऱ्यांना ढोबळ FRPपेक्षा पण जास्त पैसे दिलेले आहेत, त्यामुळे यांनी केलेली तक्रार चुकीची आहे, खोटी आहे. पण आम्ही सगळी तयारी करून गेलो होतो. आम्ही तिथं पुरावे सादर केले आणि साखर संचालकांच्या लक्षात आणून दिलं की यांनी 4150 रुपयेचं आम्हाला फक्त दिलेले आहेत. मग त्यावेळी ज्यावेळी आम्ही पुरावे सादर केले त्यावेळी कारखान्याच्या लक्षात आल्यानंतर कारखान्यानं जाहीररित्या तिथं माफी मागितलेली आहे सरकारची. आणि हा साखर कारखाना खरं तर तिथं सांगतोय की कॉम्प्युटरवर ही मिस्टेक झाल्यामुळं आम्हाला ते सांगता आलेलं नाही, त्यामुळं आमची चूक झालेली आहे, त्याबद्दल माफी असावी म्हणून त्यांनी मागितली. आणि 8 दिवसाच्या आत आम्ही सगळं पैसे उर्वरित देतो असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. तरी 20 दिवस कारखान्याने घेतले आणि काल हे पैसे 105 रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. हे पैसे मिळालेले आहेत हे शेतकऱ्यांना कळावं म्हणून ही आजची आमची पत्रकार परिषद आहे. कारण कुठल्याही शेतकऱ्याला माहीत नाही आपल्याला 105 रुपये कारखान्यानं कमी दिलेले आहेत आणि कुठल्याही शेतकऱ्याला अजून माहीत नाही की आपल्या खात्यावर कारखान्यानं 105 रुपये बहुतेक आपल्याला दुसरा हप्ता म्हणून दिलेला आहे. मग शेतकऱ्यांना हे माहीत व्हावं या उद्देशानं ही पत्रकार परिषद आहे. आणि माझं या निमित्तानं या आसपासच्या कारखान्यांनासुद्धा आव्हान आहे की अशा प्रकारे त्या कारखान्यालासुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी खुद तोड खुद वाहतूक करून ऊस घातलेला आहे, पण त्या लोकांनीसुद्धा हे पैसे असे 100-125 रुपये हे शेतकऱ्यांचे लुबाडलेले आहेत. शेतकऱ्याची वाट न बघता ढोबळ FRP द्या, नाहीतर आम्ही साखर संचालकांकडे स्वतंत्रपणे ऑडिटर तपासणी लावून आम्ही तुम्हाला हे द्यावंच लागणार आहे. त्याऐवजी तुम्ही साखर संचालकांच्या आदेश यायच्या अगोदर तुम्ही हे पैसे द्यावेत अशी आमची इथल्या भागातल्या सगळ्या कारखान्यांना विनंती आहे. आणि साखर कारखान्याला सुद्धा आमच्या दत्त कारखाना असेल किंवा आमच्या भागातल्या 5 कारखान्यांनी
शेतकऱ्यांचा इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला 1 रुपयासुद्धा बुडवता येणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या.